हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू युअर ओन चॅनल पाठशाला. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमच्या पुस्तकातले सगळे व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो टुडे आय एम गोइंग टू एक्सप्लेन अ व्हेरी ब्युटिफुल पोएम, अ टीनेजर्स प्रेयर बाय जे मोर्स. तर मित्रांनो, टीनेजर्स म्हणजे काय? तर टीनेजर म्हणजे starting with the 13 to 19, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अप टू 19 हे जे एज असतं, हा जो एज ग्रुप असतो याला टीन्स ग्रुप असे म्हणतात. तर तुम्ही सध्या ज्या वयामध्ये आहात, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वीपर्यंत तुम्ही ज्या वयोगटामध्ये असता त्याला आपण टीनेजर्स म्हणू शकतो. तर तुम्ही स्वतःसुद्धा सध्या काय आहात, तर टीनेजर आहात. तर आज मी तुम्हाला अ टीनेजर्स प्रेयर ही कविता सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये एक टीनेजर मुलगी देवाजवळ प्रार्थना करते आहे. तर ती काय म्हणते आहे बरं आपल्या प्रार्थनेमध्ये? बघा, ती म्हणते आहे की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. आधी आपण वाचून घेऊया स्टान्झा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर बघा, या ठिकाणी ती मुलगी काय म्हणते आहे देवाजवळ, की देवा, प्रत्येक दिवस हा माझ्या आयुष्यामध्ये एक नवीन बिगिनिंग, एक नवीन सुरुवात घेऊन येतो आहे. उजाडणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येतो आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक, आणि ह्या प्रत्येक दिवसाला मला माझ्या आयुष्याचे काहीतरी डिसिजन्स घ्यायचे असतात, घ्यावेच लागणार आहेत मला माझ्या आयुष्याचे डिसिजन्स. आणि हे डिसिजन्स घेण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? आय एम द ओनली वन टू चूज. मी स्वतःच, मला माझे डिसिजन्स घ्यायचे आहे, मला ठरवायचं आहे की काय करायचं आहे. द रोड दॅट आय विल टेक, म्हणजे आयुष्याचं कुठलं वळण निवडायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठल्या मार्गाला जायचं आहे, काय करायचं आहे, कुठलं डिसिजन घ्यायचं आहे, ते चुकीचं असणार आहे की बरोबर असणार आहे, या सगळ्या गोष्टींना मी स्वतः जबाबदार असणार आहे. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस जो नवीन सुरुवात घेऊन येणार आहे, त्या ठिकाणी मला स्वतःला डिसिजन्स घ्यायचे आहे. तर बघा, पुन्हा एकदा मराठीमध्ये बघूया, की येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येतो आणि प्रत्येक वेळी निर्णय हा मलाच घ्यायचा आहे. पण कुठला मार्ग निवडायचा हे मलाच ठरवायचे आहे. ठीक आहे. दुसऱ्या पोएममध्ये काय म्हटलेलं आहे? आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. बघा, या ठिकाणी ही टीनेजर मुलगी काय म्हणते आहे? मुलगी काय म्हणते आहे की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझ्या आयुष्यामध्ये मार्ग निवडत असताना एखादा असा मार्ग निवडू शकते की दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, की तो मार्ग शेवटी मला कुठे घेऊन जाईल? एखाद्या मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. सक्सेस म्हणजे काय? तर यश. तर असा एखादा मार्ग मला अशा मार्गावर, अशा ठिकाणी घेऊन जाईल की जिथं मला ग्रेट सक्सेस मिळेल, फार मोठं यश मिळेल. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा मला अशा ठिकाणी जाऊन पोचवेल की ज्या ठिकाणी नुसतं अंधार आणि अंधारच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी माझं फ्युचर हे अतिशय वाईट असणार आहे. एकतर मला यशाकडे घेऊन जाईल किंवा एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, आणि ज्याच्यामुळे मला अतिशय मनस्ताप सहन करावा लागणार आहे. बघा, आयुष्याचा मी एक असा मार्ग निवडू शकते की जो मला यशाकडे घेऊन जाऊ शकतो, किंवा मला अंधाऱ्या रस्त्यावर सुद्धा मला नेऊ शकतो, जो की मला निराशेकडे घेऊन जाईल, मला डिस्ट्रेसकडे घेऊन जाईल. ठीक आहे. तर वळूया तिसऱ्या स्टांजाकडे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. देवाजवळ काय प्रार्थना केली जाते आहे? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे देवा, माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी, मी स्पष्टपणे बघू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, मला मदत कर की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे मला कळू शकेल. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामध्ये जे काही सर्वोत्तम असेल ते या ठिकाणी बाहेर येऊ दे, माझ्यातली चमक दिसू दे. प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी पोटेन्शियल असतं. तर माझ्यातलं जे काही पोटेन्शियल आहे, माझ्यातलं जे काही टॅलेंट आहे, माझ्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या या ठिकाणी बाहेर येऊ दे.
समोर काय आहे ते स्पष्टपणे दिसावे म्हणून हे देवा माझे डोळे उघड. मला मदत कर जीवनामध्ये जे योग्य आहे ते करण्यासाठी. माझा जो गुण सर्वोत्तम आहे तो बाहेर येईल यासाठी सुद्धा मदत कर. तर अशा प्रकारे या ठिकाणी देवाजवळ प्रार्थना केली जात आहे. तर बघूया फोर्थ स्टांजा. तर हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. या ठिकाणी देवाला प्रार्थना केली जाते आहे की ओ लॉर्ड हेल्प मी. देवा मला मदत कर. कशासाठी मदत कर? टू जस्ट से नो. बघा, फ्रेंडशिपमध्ये युजली काय असतं, आपल्याला नाही म्हणता येत नाही. म्हणजे एखादी गोष्ट बरोबर असो किंवा चुकीची असो, त्या ठिकाणी मित्रासाठी म्हणजे दोस्त के खातीर कुछ भी करेंगे अशा पद्धतीने जी एक मेंटॅलिटी बनलेली असते. तर मित्राला तो चांगली गोष्ट करत असेल तरी नाही म्हणायचं नाही आणि तो वाईट करत असेल तरीसुद्धा नाही म्हणायचं नाही. तर ह्या एज ग्रुपमध्ये असा एक प्रॉब्लेम असतो की आपल्या मार्गामध्ये वेन टेम्पटेशन कम्स माय वे, माझ्या मार्गामध्ये काय होणार आहे, टेम्पटेशन्स येणार आहे. म्हणजे मला मोहात पाडणाऱ्या काही गोष्टी येणार आहे. माझ्या मित्रांसोबत वेळ घालवत असताना किंवा बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना माझ्या समोर बरीचशी टेम्पटेशन्स येणार आहे. काही मोहजाल माझ्यासमोर येणार आहे. तर त्या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे नो. आणि याच्यासाठी देवा तूच मला मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. मी माझी बॉडी कशी ठेवू शकेल, क्लीन ठेवू शकेल, स्वच्छ ठेवू शकेल. अँड फिट फॉर लाईफ इच डे. प्रत्येक दिवस हा माझं शरीर कसं राहील, शुद्ध राहील. म्हणजे इथं इंडिकेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या वाईट गोष्टी आहे, मग ती नशा असू दे, कुठलं व्यसन असू दे, अशा गोष्टीमुळे मी माझं शरीर खराब करून घेणार नाही, मी माझं फ्युचर खराब करून घेणार नाही. तर माझी बॉडी मी कशी ठेवेन, क्लीन ठेवेन. पुढे बघा. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. When my teenage years are over, म्हणजे जेव्हा माझं हे जे टीन एज आहे, म्हणजे आफ्टर 19 जेव्हा मी माझ्या विषयात प्रवेश करेन, when my teenage years are over, माझं टीनेज जेव्हा संपेल, आय नो दॅट आय विल सी, मी काय बघणार आहे, माझ्यासमोर काय चित्र असणार आहे हे मला माहिती आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी माझं आयुष्य अतिशय उत्तम पद्धतीने जगलेलं आहे. जेवढे माझे टीनेजचे वर्ष होते ते सगळी वर्ष मी माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगलेलो आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि हे सगळं आयुष्य मी कोणासोबत जगलेलो आहे, तुझ्यासोबत. कारण तू प्रत्येक वेळी प्रत्येक पावलावर सावलीसारखा माझ्यासोबत होता. माझ्यासोबत जिथं जिथं मी चालत गेलो, जिथं जिथं मला डिसिजन घेण्याची गरज होती, जिथं जिथं मला नाही म्हणण्याची गरज होती, जिथं जिथं मला योग्य डिसिजन घेण्याची गरज होती, त्या ठिकाणी तू मला मदत करणार आहेस. मला मदत कर की जेणेकरून इथून काही वर्षानंतर जेव्हा मी माझ्या विषयामध्ये प्रवेश करेल, तेव्हा मागे वळून बघितल्यानंतर मला याची जाणीव होईल की मी जे काही जगलो आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने, अतिशय चांगल्या पद्धतीने जगलेलो आहे. बघा मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्या वयामध्ये तुमची काय मनस्थिती असते आणि ह्या मनस्थितीमध्ये एक चांगला सपोर्ट, एक चांगला एक मॉरल कॉन्सेप्ट या ठिकाणी कवीने मांडलेला आहे. जे मोर्स यांनी अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. तर आय होप सर्वांना कविता समजली आहे. आणि जर का तुम्हाला कविता व्यवस्थित आवडली असेल, हा व्हिडिओ जर का चांगला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे.